हॅलो फ्रेंड्स, मागच्या पार्टमध्ये आपण लेसन नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण कॅन यू रिकॉल मधले काही क्वेश्चन्स रिकॉल केले होते. त्यानंतर आपण त्यामध्ये कुठले पॉईंट आपल्याला शिकायचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये आपल्याला फक्त 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन आणि 5.13 ह्युमन इव्होल्युशन हे दोनच पॉईंट आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. हे मी तुम्हाला मागच्याच पार्टमध्ये सांगितले होते. त्यानंतर आपण 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन स्टार्ट केली होती. त्यामधलं पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट स्टेबिन्स इन हिज बुक डिस्कस 5 की फॅक्टर्स हे आपण शिकलो होतो. आता आपल्याला पुढचे पॉईंट्स आजच्या पार्टमध्ये शिकायचे आहेत. आपण पहिले हे 3 पॉईंट मागच्या पार्टमध्ये शिकलो आहोत. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहोत. ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सम स्पेसीज कन्स्टिट्यूएट ए पॉप्युलेशन. आता हे जे सम स्पेसीज यामध्ये दिलेलं आहे त्या सम स्पेसीजला करेक्ट करून आपल्याला तिथं सेम स्पेसीज लिहायचे आहे. ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसीज, सारख्या असलेल्या स्पेसीज मिळून पॉप्युलेशन तयार होत असते. पॉप्युलेशन म्हणजे काय तर जनसंख्या. तर मग ती ह्युमनची असो किंवा फिशची असो, डॉग्सची असो, मंकीची असो, एकसारख्या स्पेसीज जेव्हा एकत्र आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा त्या स्पेसीज, ग्रुप ऑफ स्पेसीजला पॉप्युलेशन असे म्हटले जाते. The populations occur in small groups of inbreeding populations. Inbreeding population म्हणजे काय? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन ब्रीडिंग होत असते, न्यू रिप्रोडक्शन होत असते, न्यू स्पेसीज फॉर्म होते. त्याला म्हणतात इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. Such a small interbreeding group of a population is referred as Mendelian population. अशा प्रकारचं जे इंटरब्रीडिंग करणाऱ्या ग्रुपमध्ये जे पॉप्युलेशन होत असतं त्याला मेंडेलियन पॉप्युलेशन असे म्हटले जाते. मेंडेलियन या सायंटिस्टने आपल्याला हे सिद्ध करून दिलेले असल्यामुळे त्या पॉप्युलेशनला मेंडेलियन पॉप्युलेशन नाव दिले गेले. इथं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज मेंडेलियन पॉप्युलेशन? त्यावेळी आपल्याला सांगायचं आहे स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ ए पॉप्युलेशन इज रेफर्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. नेक्स्ट पॉईंट आहे द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स इन ए मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन पूल. आता इथं जीन पूलची डेफिनेशन आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. जी टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड केलेली असते. जीन्स कुठे असतात तर क्रोमोझोम्सवर. क्रोमोझोम्स म्हणजे काय तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. न्यूक्लियसमध्ये जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला क्रोमोझोम म्हणतात. आणि क्रोमोझोमवर जेनेटिक मटेरियल कॅरी करणारे जीन्स प्रेझेंट असतात. सिम्पली जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन ए पॉप्युलेशन. द गॅमेट्स प्रोड्यूस्ड बाय इंडिव्हिज्युअल फर्निश अ पूल ऑफ जीन्स of next generation from which the genes will be selected. मेल असो की फिमेल गॅमेट असो, जो गॅमेट रिप्रोड्यूस होणार असतो तो गॅमेट नेक्स्ट जनरेशन डिसाईड करत असतो.
मग त्यात म्युटेशन होऊ शकते किंवा सेम जीन्स त्या गॅमेटमध्ये राहू शकतात. जे काही त्या ऑफस्प्रिंगमध्ये आपल्याला इव्हॉल्युशन पाहायला मिळतं ते त्या जीन्समध्ये प्रेझेंट असलेल्या जेनेटिक मटेरियलवरूनच आपल्याला ते समजू शकते. आता पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. द मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन effectively after the gene pool. The gene pool also changes due to replacement of one generation by another in the Mendelian population. Thus, any change in the gene pool affects on population. म्हणजे जीन पूलमध्ये चेंज झाल्यास म्युटेशनवर, पॉप्युलेशनवर आणि त्याच्या नेक्स्ट जनरेशनवर त्याचा परिणाम होत असतो आणि हळूहळू इव्हॉल्युशन होत जातं. पुढचा पॉईंट आहे, जीन्स आर अरेंज लिनियरली ऑन द क्रोमोझोम हॅविंग डेफिनेट पोझिशन्स. जीन्स हे क्रोमोझोमवर प्रॉपरली लिनियरली अरेंज्ड असतात. आता हे पिक्चर बघा. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम दाखवलेला आहे. क्रोमोझोमवर जीन्स कशा प्रकारे अरेंज असतात याचं हे पिक्चर आहे. हे जीन्स म्हणजे जेनेटिक मटेरियल कॅरी करणारे जे जीन्स असतात ते या प्रकारे लिनियरली जोडीने अरेंज असतात. आणि ते एक डेफिनेट पोझिशन म्हणजे पोझिशनमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे येणारे जनरेशन हे त्या जीन्सच्या पोझिशनवरच प्रोड्यूस होत असतं आणि त्याच्यावरूनच येणारे जे जनरेशन असतं त्याचं नेचर, फिजिओलॉजिकल कंडिशन आपल्याला ओळखता येत असते. द प्रपोर्शन ऑफ ॲन अलील. आता अलील म्हणजे नेमके काय, तर पेअर ऑफ जीन्स. हे पेअर ऑफ जीन्स त्याला म्हणतात अलील. आपल्याला हे शब्द थोडे ऐकायला किंवा बोलायला कठीण वाटतात, पण त्याचं मिनिंग सोपं असतं. हे जे जीन्स असतात हे जोडीने प्रेझेंट असतात आणि ह्या एका जोडीला अलील म्हटले जाते. द प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन द जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील्स ॲट ए गिवन लोकस. आता ह्या पूर्ण एक लोकस आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ह्या क्रोमोझोममध्ये जितके काही जीन्स पेअरने प्रेझेंट आहेत ते सगळे टोटल नंबर ऑफ अलील्स ॲट अ गिवन लोकस इज कॉल्ड जीन फ्रिक्वेन्सी. या टोटल नंबर ऑफ जीन्सला जीन्स फ्रिक्वेन्सी असे म्हटले गेलेले आहे. पुढचा पॉईंट आहे, मॉडर्न सिंथेटिक थेअरी कॉम्प्रोमाइजेस 5 मेन फॅक्टर्स. मॉडर्न सिंथेटिक थेअरीज एक्सप्लेन करण्यासाठी 5 मेन फॅक्टर्स समजवलेले आहेत आणि दॅट आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 3 मेन कन्सेप्ट्स. ते जे मेन 5 फॅक्टर्स आहेत ते 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेले आहेत. पहिली कॅटेगरी आहे जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, जीन्समध्ये असलेली विविधता. caused due to the various aspects of mutation, recombination and migration. म्युटेशन, रिकॉम्बिनेशन अँड मायग्रेशन हे ते 3 फॅक्टर्स आपल्याला इथे सांगितलेले आहेत. ते जीन्स व्हेरिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा फॅक्टर आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा फॅक्टर आहे आयसोलेशन. म्हणजेच हे 3 फॅक्टर्स म्युटेशन, रिकॉम्बिनेशन अँड मायग्रेशन हे जेनेटिक व्हेरिएशनमध्ये डिवाईड केलं गेलं आहे आणि सेकंड फॅक्टर म्हणजे नॅचरल सिलेक्शन अँड थर्ड फॅक्टर म्हणजे आयसोलेशन इथं आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे, ज्याच्या मदतीने स्पेसिस कशी इव्हॉल्व होते हे आपल्याला समजत असते.
आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, जेनेटिक व्हेरिएशन्स. जेनेटिक व्हेरिएशन्स. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? तर व्हेरिएशन म्हणजे विविधता, जीन्समध्ये असलेली विविधता, ज्यामुळे आपल्याला इव्होल्यूशन पाहायला मिळते. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. The change in gene and gene frequencies is known as genetic variation. बघा, इथं जेनेटिक व्हेरिएशनची डेफिनेशन दिलेली आहे. The change in gene and gene frequencies. जीन आणि जीन फ्रिक्वेन्सीजमध्ये जर चेंज होत असेल, इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जीनमध्ये किंवा त्याच्या फ्रिक्वेन्सीजमध्ये सुद्धा बदल झाला तर जेनेटिक व्हेरिएशन होत असते. जेनेटिक व्हेरिएशन्स आर कॉज बाय फॉलोइंग फॅक्टर्स. या पुढे दिलेल्या फॅक्टर्समुळे जेनेटिक व्हेरिएशन घडून येत असते. पहिला आहे जीन म्युटेशन, सेकंड जेनेटिक रिकॉम्बिनेशन, थर्ड इज जीन फ्लो, फोर्थ जेनेटिक ड्रिफ्ट, and fifth is chromosomal aberrations. Let's begin with gene mutation. जीन म्युटेशन. आता आपण पाहणार आहोत जीन म्युटेशन. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. म्युटेशनची डेफिनेशन आपल्याला इथे सांगितलेली आहे. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. बघा, सडन म्हणजे अगदी अचानक, परमनंट म्हणजे कायम स्वरूपाचा, आणि हेरिटेबल म्हणजे ह्या जनरेशनपासून पुढच्या जनरेशनमध्ये, अजून त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये, असं हेरिडिटीने चेंज होत जाणारा जो काही जीन ब्रेक होत इव्होल्यूशन घडवून आणतो त्याला म्हणतात म्युटेशन. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. Mutation can occur in the gene, in the chromosome and in chromosome number. म्युटेशन कुठे घडतं? म्युटेशन हे फक्त जीनमध्येच होत नाही, तर क्रोमोझोममध्ये सुद्धा होतं किंवा क्रोमोझोम नंबरमध्ये सुद्धा होतं. म्युटेशन दॅट ऑकर विदिन द सिंगल जीन. म्युटेशन that occur within the single gene is called point mutation or gene mutation. बघा, point mutation or gene mutation कशाला म्हटलेलं आहे? फक्त सिंगल जीन, एकाच जीनमध्ये जर म्युटेशन होत असेल तर त्याला पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन असे म्हणतात. आता तुम्हाला इथं दोन म्युटेशनची डेफिनेशन मिळालेली आहे. एक म्हणजे म्युटेशन म्हणजे काय, व्हॉट इज म्युटेशन, अँड सेकंड इज व्हॉट इज पॉइंट म्युटेशन ऑर जीन म्युटेशन. दिस काइंड टू द चेंज इन द फिनोटाइप ऑफ द ऑर्गॅनिझम कॉजिंग व्हॉट इज कॉल्ड व्हेरिएशन. आपल्या बॉडीमध्ये थाउजंड्स ऑफ जीन्स असतात, पण एवढ्या सगळ्या जीन्समध्ये चेंज न होता, म्युटेशन न होता, फक्त एका सिंगल जीनमध्ये जे चेंज होतो त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन. आणि त्या एका सिंगल जीनच्या म्युटेशनमुळे सुद्धा फिनोटायपिक चेंज आपल्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. फिनोटायपिक चेंज म्हणजे काय, तर फिजिओलॉजिकल ॲपिअरन्स, जे आपल्याला बाहेरून दिसतं ते त्या ॲपिअरन्समध्ये ऑर्गॅनिझमचं चेहरा मोहरा म्हणा किंवा दिसणं, वागणं, यामध्ये आपल्याला चेंज दिसून येतो. त्याला म्हणतात फिनोटाईप ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझमची फिजिओलॉजिकल ॲपिअरन्स जी असते
त्यामध्ये आपल्याला चेंज दिसतो, कॉझिंग व्हॉट इज कॉल्ड व्हेरिएशन, ज्यालाच आपण व्हेरिएशन म्हणतो. म्हणजेच काय, पॅरेंटकडून जेव्हा ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होत असतो तर पॅरेंटमध्ये असलेले कॅरेक्टर ऑफस्प्रिंगमध्ये आपल्याला दिसतातच, पण पॅरेंटमधले सगळेच कॅरेक्टर्स आपल्याला ऑफस्प्रिंगमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामध्ये थोडा चेंजही झालेला असतो आणि त्याच चेंजला म्हणतात व्हेरिएशन. किंवा मग पॅरेंट जसा दिसत असेल त्याचप्रमाणे त्यांचं बाळ किंवा येणारं यंग वन ऑफस्प्रिंग दिसत नसेल तर त्याला आपण म्हणू फिनोटायपिक चेंज. म्हणजेच काय, अगदी सेम टू सेम जीन्स फ्लो होत नाही, तर त्यामध्ये एका जीनमध्ये म्युटेशन होतं आणि त्यामध्ये बदल होऊन नवीन ऑफस्प्रिंग किंवा नवीन न्यू स्पेसीस जी फॉर्म होते तिच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. पुढचा पॉईंट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता जेनेटिक म्हणजे आलं जीन्स आणि रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, तर जीन्स एकमेकांमध्ये मिक्सअप होणे, रिकंबाईन होणे, त्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणतो. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, बघा इथं आलं, इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमेट्स फॉर्मेशन exchange of gametic material occurs between non-sister chromatids of homologous chromosomes. ज्यावेळी सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, म्हणजेच काय, मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येऊन इंटरब्रीडिंग होत असतं, त्यावेळी जे न्यू स्पेसीस फॉर्म होतात त्यामध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होत असतात. कशामुळे, तर गॅमेट फॉर्मेशन जेव्हा होतं त्यावेळी जीन्स एकमेकांमध्ये एक्सचेंज झालेले असतात. म्हणजे मेल गॅमेटचे जीन्स फिमेल गॅमेटमध्ये ट्रान्सफर झालेले असतात आणि ते जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असतात ते होमोलॉगस क्रोमोझोम्ससोबत एकत्र येऊन एक न्यू स्पेसीस फॉर्म करत असतात. दिस इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. म्हणजेच काय, ते एकमेकांना क्रॉस ओव्हर करत असतात, म्हणजे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात, त्याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन विच रिझल्ट इन व्हेरिएशन. त्यातून जे नवीन स्पेसीस तयार होत असते त्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते. फर्टिलायझेशन बिटवीन opposite mating gametes leads to various recombinations resulting into the phenotype variation causing change in the frequencies of alleles. बघा, फ्रिक्वेन्सीज ऑफ अलील्स म्हणजे जीनच्या एका पेअरमध्ये सुद्धा जर तफावत आढळली किंवा वारंवारता घडत गेली तर त्यामुळे सुद्धा फिनोटायपिक व्हेरिएशन्स आपल्याला नवीन स्पेसीसमध्ये पाहायला मिळतात. पुढचा पॉईंट आहे जीन फ्लो. फ्लो होणे म्हणजे काय, वाहत जाणे किंवा इथून तिथे पसरणे, याला आपण म्हणतो फ्लो. तसंच जीन वाहत जाणे म्हणजे काय, तर हवेतून जाणे किंवा एका प्लेसवरून एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये जाणे, याचा संदर्भ याच्याशी जोडलेला आहे. जीन फ्लो इज मूवमेंट ऑफ जीन्स इन टू ऑर आउट ऑफ ए पॉप्युलेशन. बघा, पॉप्युलेशनमध्ये इन टू म्हणजे पॉप्युलेशनच्या मध्ये किंवा आउट ऑफ ए पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशनच्या बाहेर जेव्हा जीन्सची मूवमेंट होत असते, फ्लो होत असतो, त्यावेळी जीन फ्लो म्हणजे पॉप्युलेशनमध्ये राहून जीन एकमेकांकडे ट्रान्सफर होत असतात, त्या मूवमेंटला किंवा एका पॉप्युलेशनपासून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जाऊन न्यू स्पेसीस फॉर्म होत असते,
त्यावेळी जीन फ्लो होत असतो. जीन मूवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ज्याप्रमाणे ऑर्गॅनिझम मायग्रेट करत असतो, म्हणजे एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये जर ऑर्गॅनिझम गेला तर त्या रिजनमधल्या पॉप्युलेशनशी इंटरब्रीडिंग होऊन जीन फ्लो हा होत असतो किंवा नवीन स्पेसिस तिथं तयार होत असते. ऑर गॅमेट्स म्हणजेच काय, फक्त ॲनिमल्समध्येच नाही तर प्लांटमध्ये सुद्धा हा जीन फ्लो डिस्पर्स ऑफ पोलन्स विथ द हेल्प ऑफ विंड. पोलन्स हे कशा प्रकारे डिस्पर्स होतात, तर हवा ज्या प्रकारे वाहते त्या प्रकारे प्लांट्समधील पोलन्स हे एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये वाहत जातात आणि ते जेव्हा त्या जमिनीवर दुसऱ्या रिजनच्या लँडवर पडतात आणि तिथं त्यांचं सीड फॉर्मेशन होतं, त्यावेळी त्या नवीन रिजनमध्ये नवीन गॅमेट्स तयार होऊन न्यू स्पेसिस जन्माला येते. ऑर सेगमेंट्स ऑफ DNA ते सुद्धा ट्रान्सफॉर्मेशनद्वारे होतं. आणि जीन फ्लो also alters gene frequency causing evolutionary changes. जीन फ्लोमुळे सुद्धा इव्होल्युशनरी चेंज पाहायला मिळत असतो. पुढचा पॉईंट आहे जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट. Any random fluctuation means alteration in allele frequency occurring in the natural population by pure chance is called genetic drift. आता ही जेनेटिक ड्रिफ्टची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे आणि ती आपल्याला जशीच्या तशी लक्षात ठेवायची आहे. यामध्ये कसलाही चेंज आपल्याला करायचा नाही आहे. कुठला वर्ड चेंज न करता आपल्याला ही डेफिनेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेनेटिक ड्रिफ्ट. फॉर एक्झाम्पल, when the size of a population severely reduced due to natural disasters like earthquakes, floods, fires, etc., cause elimination of particular alleles from a population. काय होतं, कधी कधी नॅचरल डिझॅस्टर्स येतात, जसं अर्थक्वेक, फ्लड, फायर. यामुळे जे काही पॉप्युलेशन्स आपल्याला पाहायला मिळत असतात, प्रत्येक स्पेसिसचे छोटे छोटे असे पॉप्युलेशन्स असतात, स्मॉल ग्रुप ऑफ पॉप्युलेशन असतात आणि ते जर त्या नॅचरल डिझॅस्टरमध्ये कमी होत गेले. फॉर एक्झाम्पल, जर 100 स्पेसीज असतील आणि 100 स्पेसीजच्या पॉप्युलेशनमध्ये फक्त 30 स्पेसीस असलेले पॉप्युलेशन एखाद्या प्लेसवर आहे आणि तिथं नॅचरल डिझॅस्टर आला आणि त्यामध्ये 20 स्पेसीज हे नष्ट झाल्या, तर फक्त 10 स्पेसीजचा ग्रुप तिथं उरणार आणि मग ते जेव्हा कमी कमी होत जाणार त्यावेळी त्या पर्टिक्युलर अलील्स म्हणजे जे काही जीन्सचे पेयर्स असतात ते एक पॉप्युलेशन नवीन स्पेसीस तयार करण्यासाठी जेनेटिक ड्रिफ्टचा वापर करत असतात. आणि जेनेटिक ड्रिफ्टमुळे सुद्धा आपल्याला इव्होल्युशन म्हणजे चेंज पाहायला मिळत असतो. सिमिलर पॉप्युलेशन्स हॅव ग्रेटर चान्सेस फॉर जेनेटिक ड्रिफ्ट. ज्यावेळी ह्या स्पेसीज या कमी होत जाणाऱ्या स्पेसीसचे पॉप्युलेशनमध्ये जेनेटिक फ्लो होत नाही किंवा दुसऱ्या गोष्टींमुळे न्यू स्पेसीस फॉर्म होत नाही, त्यावेळी जेनेटिक ड्रिफ्टचा वापर या स्पेसीस करू शकतात. इट विल रिझल्ट इन द चेंज इन द जीन फ्रिक्वेन्सी. जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी
चेंज. इव्होल्युशनरी चेंजमध्ये जेनेटिक ड्रिफ्ट हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर मानला जातो.